नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मिनी ब्लॉगमध्ये. तर आपण सकाळ सकाळी चाललो गावात या माकड तोंडाला घेऊन. मग काय सकाळ सकाळी मोकार निघलो आम्ही गावात. एक तर आज होता सोमवारचा बाजार, मरणाची गर्दी होती. तर ही उलटी पायदास आपलं माहीत नाही का घातल्या गावात मरणाच्या गर्दीत. आता पडले पादरात तर घ्यायचं सांभाळून. काहीतरी ज्ञान देत होता मला, पण माझं सगळं डोक्याच्या वरनं चाललेलं याचं ज्ञान तुम्हाला माहितीच आहे. मग गेलो हडकत गेलो. तर 2 दिवस झालं पाऊस चालूच होता आपल्या इथं. मग वातावरण एकदम मस्त झालं. तेवढ्यात प्रस्मितचा आणि पत्त्याचा आलता फोन. स्टँडमध्ये थांबले ते दोघं. मग चला म्हणलं यांच्याकडे जाऊन बघू काय म्हणते. मग काय गेलो त्यांच्याकडे. मग भेटले गेल्या तर प्रश्न डायरेक्ट हात स्वागत केलं आमचं. पण दिले मोठा काढ केला तर सांगण्यासारखा नाही तुम्हाला. काय असं उपाध्याय सांगत होतं त्यालाही सांगू देत नव्हता. गडी दिसतोय तसा नाही हा माणूस. तिथनं निघलो मग बुशण्या गावला. मग बुशण्याचा गेल्या पहिला चष्मा घातला. मग तुम्हाला तर माहिती आहे चष्मा त्याचा पहिला घेतो आपण. मग तिथनं निघलो गावात. म्हणला काहीतरी 2-4 काम करायचे. शेटचं काहीतरी काम होतं बोलावलं. गाडी चालू करून घेऊची तर ढकलीत घेऊन चालू. मग काय बुशण्या शिरला त्याला काहीतरी टेस्ट करायचं होतं. मग बुशण्याचा चष्माने मला एखादं 4 दिसत होतं. मग चष्मा पहिला काढून साईडला ठेवला. बाबा आपलं काही काम नाहीत म्हणलं. मग आज गेलो तर बुशण्याचं काय चाललं बघावं म्हणलं तर फुल रक्त व्यक्ती काढत होते. हे डोक्याच्या बाहेरची काम आहेत म्हणलं याची. मग गेलो पंपात पेट्रोल टाकायला तर बुशने स्वतःहून पैसे दिलेत. आज आईला म्हणलं पोरगं सुधारलं बाबा एकदाच कधीतरी. आज दिल्यात पैसे गाड्यांनी. मग तिथनं गेलो. शेटचा काहीतरी पायाचा एक्सरे काढायचा होता. गेलो आज शिरलो. तर विषय असा आहे की आपल्या भूषण शेटच्या वाटी सरकलेल्या, त्यामुळे शेटचं जरा ऑपरेशन 2-4 दिवसात, त्यामुळे असतील चेकअप बिकअप चालू आहेत. तर शेटने आतमध्ये जवळपास 2 तास घालवलेत. मग निघलो घराकडे आम्ही सगळं उरकून. लय अंडाळ बाबा ह्याच्या कामाला.